नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव अमोल देशमुख. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, गाव गोळेगाव. हा, तर दादा आज आपण आपल्या काकडीच्या प्लॉट मध्ये आले बरोबर. बरोबर. तर मला सांगा दादा, ही काकडीची आपली व्हरायटी कोणती आहे दादा? ही व्हरायटी नाजी आहे. नाजिया व्हरायटी बरोबर. तर साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? हा, म्हणजे 45 दिवसाचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे बरोबर. आता मला वाटते तोडा चालू आहे ना काकडीचा? हा, पहिली हार्वेस्टिंग आज केलेली आहे तुम्ही बरोबर. तर मला सांगा, काकडी या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक कार्बनिक दाणेदार खत आहे त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, क्रोम आणि कृषी मॅक्स ही खतं तुम्ही खाली भरलेली बरोबर. आणि आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झालं, हे तुम्ही म्हणजे स्लरी माध्यमातून ड्रिपली सोडले. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं खाली भरली आणि ड्रिपनी जी औषधं सोडली, तर त्याच्यानंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले दादा? रिझल्ट आपल्या समोर फुलकळी चांगली आहे, खाली फुली चांगली आहे. हां, पूर्ण म्हणजे चांगले रिझल्ट. आपण 7 वर्षापासून तुमचं प्रोडक्ट वापरतो. हा, 7 वर्षापासून वापरताय बरोबर. आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना, खालून जमिनीतून डायरेक्ट खोडा लगत जबरदस्त फुटवाय दादा बरोबर. आणि महत्वाचं काय आहे, तर फुलकळी पण आहे ना एकदम जबरदस्त, भरपूर प्रमाणात फुलकळी लागली प्लॉटला बरोबर. आणि सेटिंग पण चांगली झालेली, फुलाची अजिबात ड्रॉपिंग नाही. हा, आणि एकदम फ्रेश पत्ती, म्हणजे किडीचा किंवा रोगाचा कुठंच तिच्यावरती अटॅक दिसत नाही बरोबर. तर साधारणतः किती वर्षापासून तुम्ही आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरताय? 7 वर्षापासून. 7 वर्षापासून वापरते. याच्या आधी कोणकोणत्या पिकांना आपण वापर केला? सगळे पूर्ण फ्लावर होते. हा, फ्लावरला वापरलेले. त्याच्यानंतर दुधी, दुधी भोपळा, आता काकडी, काकडीसाठी मिरचीला चालू होतं. आणि मिरचीला पण वापरलेले बरोबर. आता वरती जर प्रत्यक्षात पाहिलं ना, तर तिकडं वरती अजून 2 प्लॉट आहे तुमची बरोबर. तर त्यालाही तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतच टाकलेली बरोबर. तर इतर शेतकऱ्यांना आपले जे खतं आणि औषधाबद्दल काय सल्ला असेल? शेतकऱ्यांनी हे वापरायला पाहिजे. ऑर्गॅनिक वापरायची गरज आहे. हा, कारण काय झालं, ऑर्गॅनिक आहे ना, शेती काळाची गरज आहे बरोबर. कारण कसं आहे, जमिनी जेवढं सेंद्रिय कर्ब वाढेल तेवढा ते खतं आपटेक होणं किंवा माती बुजूशी करणं ह्या गोष्टी फास्ट गतीनं होतात बरोबर. तर मला सांगा दादा, आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे, भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झालं, हे वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.